मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज. नमस्कार, तिचा जागर न्यूजमध्ये आपलं स्वागत. जयंत पाटील यांनी आईची शपथ घेऊन सांगावं, विशाल पाटील यांना खरंच खासदार व्हायचं होतं का? महाराष्ट्रातले अनेक पोरांचं लॉन्चिंग झालं, पण जयंत पाटील यांच्या मुलाचं लॉन्च करता आलं नाही. जयंत पाटलांना त्याचं दुःख जास्त. जयंत पाटलांनी त्यांच्या मुलासाठी प्रयत्न केलतं हे तुम्हाला माहीत आहे ना. जर ते विशाल पाटलाला खासदार करू शकत असतील तर त्यांनी त्याच्या मुलाला केलं असतं ना. सगळ्या पोरांचं लॉन्चिंग झालं आहे. आता सगळ्यात दुःख त्याला आर पाटील यांच्या पोरगं आमदार झालं, पण त्याचं होईना. सगळ्यात दुःख जयंत पाटीलला आहे. सांगली आणि हातकणंगलेमध्ये त्याच्या मुलासाठी प्रयत्न करून बसलेत. विशाल पाटील खासदार व्हावा जयंतरावांची इच्छा आहे का? जयंतरावांनी आईची शपथ घेऊन सांगावं की विशाल पाटील खासदार व्हावं असे वाटत होतं का? अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी जयंतराव पाटीलवर केली आहे. ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्री हे शेतकरी नेते आहेत, त्याच्यासोबत चर्चा करत आहेत. मी शेतकरी नेता नाही, पण या सगळ्या विषयात कांद्याच्या भावाच्या संदर्भात मुख्यमंत्री केंद्र सरकारची चर्चा करून एक चांगला मार्ग काढतील. संग्राम जगताप हे हिंदू धर्माच्या रक्षणासाठी पुढे येऊन काम करत असतात. त्यांच्या पक्षाच्या विचारधारा जरी वेगळी असली तरी त्याचा तो विचार न करता, त्याची तमा न बाळगता अत्यंत झोकून देऊन ते काम करतात. आणि अहिल्यानगर सारख्या शहरामध्ये करतायत जिथे मुस्लिम एरिया आहे. ते मताचा विचार करत नाहीत, ते निवडणुकीचा विचार करत नाहीत, परंतु हिंदू धर्म टिकला पाहिजे, परंपरा टिकल्या पाहिजे. हिंदू मुलींच्या संदर्भात हायेस्ट तिथे तक्रारी आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तर त्यांनी तो विषय पुढे आणला आहे. तो विषय अत्यंत अभ्यासपूर्ण पुढे आणलेला आहे आणि त्यामुळे त्या गोष्टीला माझा समर्थन असल्याचे पडळकर यांनी स्पष्ट केले. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर. जयंत पाटलांनी त्यांच्या मुलासाठी प्रयत्न केला हे तर तुम्हाला माहीत आहे ना. जर ते विशाल पाटलाला खासदार करू शकत असतील तर त्यांनी त्यांच्या पोराला केलं असतं ना. सगळ्या पोरांचं लॉन्चिंग झालं. आता सगळ्यात दुःख त्याला आरचं पोरगं आमदार झालं पण जयंतरावचं होईना. अजितदादाचं पोरगं खासदार झालं पण जयंतरावचं होईना. आता सगळ्यात दुःख तर जयंतरावलाच आहे ना. त्यामुळे दुसऱ्याला खासदार करण्यापेक्षा त्यांनी त्यांच्याच पोराला केलं असतं ना. हातकणंगलेमध्ये चाचणी केली, कारण मी तिथं प्रभारी होतो ना हातकणंगलेला. त्यांनी खूप तिथं असं ओढाताण केली. इकडं पिल्लू सोडलं, परत सांगलीमध्ये माझं पोरगं उभं राहणार, भाजपमधनं उभं राहणार, सगळं त्यांनी करून बघितलं आहे. त्यामुळं स्वतःचंच आता ते 10,000 मतांनी कसं तरी निवडून आलेत. स्वतःचंच त्यांना अजून माहीत नाही ते विशालचं कशा. बरं, विशाल खासदार व्हावा हे काय जयंतरावची इच्छा आहे का? जयंतरावला तुम्ही आईवरून शपथ घाला म्हणावं, तुम्ही आई शपथ सांगा म्हणावं, तुमची खरंच इच्छा होती का विशालला खासदार करायची? विश्वजितला विचारा. हे आता तुम्हाला पण माहीत आहे ना राजकारण काय आहे. आणि त्यामुळे ते इकडचा खासदार ठरवणं हे जयंतरावचं विषयच नाही राहिला.